कट्टा, मित्रांचा कट्टा. सगळ्यांचा असा एक कट्टा असतो जिथं सगळं काही व्यक्त केलं जात असतं. छोटे मोठे क्षण तिथे जगले जातात, भांडणं होतात, एकमेकांची खिल्ली उडवली जाते वगैरे वगैरे. असाच एक कट्टा, तो म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजू खरे यांचा कट्टा. हा कट्टा इतरांपेक्षा वेगळाच वेगळा. सन 1991 ते 1999 सालात या काळातील कट्टा, हा कट्टा खूप काही शिकवून गेला. मनोदयासारखे मित्र मिळाले आणि मित्रांसाठी कधीही धावून जाणारे खरं तर आमदार राजू खरे यांच्या स्वभावामुळं त्यांना खूप मित्र मिळाले. सगळ्यांना वेळ देणं आणि त्यांची काळजी घेणं हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखी गोष्ट. त्याच कट्ट्यावर आमदारकीचं पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरवलं आणि त्याच कट्ट्यावर आज आमदारपदी निवड झाल्यानंतर कट्ट्यावरच्या मित्रांनी जंगी स्वागत करत थाटामाटात आमदार राजू खरे यांचा सत्कार सोहळा पार पडला. राजू खरे तसे मात्र कुठेही पटकन मिसळणारे आणि स्वभावानं थोडा भोळा असल्यानं बऱ्याचदा त्यांच्या स्वभावाचा राग करावा की अभिमान वाटावा हेच त्यांच्या मित्रांना कळत नव्हतं. पण याच कट्ट्याने खूप काही जणांना जीवाला जीव देणारे मित्र दिले. पंढरपूरच्या गडम मामाचा कट्टा यांची किंमत खरंच आज खूप जास्त चर्चेत राहिली. याचं कारण आमदार राजू खरे. आणि आज आमच्या गडम बिल्डिंग पासला गडम कट्ट्यावरचा एक आमचा मित्र धाडसाने सर्वांची मन मोकळ्या स्वभावाने वागून आज प्रचंड बहुमतानं आमदार म्हणून निवडून आला दुसऱ्या तालुक्यात. आज पंढरपूरचा सुपुत्र म्हणून आम्हाला आमच्या राजाभाऊचा अभिमान आहे. खरं तर राजाभाऊ बरोबर त्या काळामध्ये सर्वच पक्षाची सर्वच जाती धर्माची मुलं त्यांच्याबरोबर होती. आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर होतो. त्यावेळेलाही आमच्यामध्ये कुठलाही पक्षभेद किंवा जातीभेद आला नाही, मनभेद आला नाही. आमचा पक्ष एकच होता की मित्र पक्ष. जरूरी नहीं कि दौलत होना ही जरूरी नहीं है, किसी के पास दोस्त होते. अशा पद्धतीनं राजाभाऊजवळ फक्त दोस्त होते आणि दोस्तांचे मित्रमंडळींच्या सगळ्या सदिच्छा घेऊन आज पंढरपुरातनं बाहेर राजाभाऊ गेले. मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं व्यवसाय स्थापन केला आणि परत आपल्या मातृभूमीकडे पंढरपूरकडे आले आणि बऱ्याच प्रकारचं सामाजिक काम त्यांनी केलं. या कामाची पोचपावती म्हणूनच प्रचंड मताधिक्याने त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं. खरं तर आज आमच्या मित्रमंडळींना त्यांचा सार्थ अभिमान आहे. मामा गडवाच्या कट्ट्यावरती चंद्रमौळी गणेशोत्सवाची स्थापना झाली. त्यावेळेस आमचे सहकारी मित्र दिलीप बापू असतील, नागेश सर्वदे, झेंडे आज इथं नाही आहेत, परंतु राजाभाऊच्या सत्काराला ते सुद्धा उपस्थित पाहिजे होती. माझी मनोमन इच्छा होती. आज या मित्रमंडळीच्या वतीने त्यांचा सत्कार होतोय. एक आपला मित्र जो विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून कॉलेजच्या प्रत्येक निवडणुका लढत होता, आम्हाला खंबीरपणे पाठीराखा होता, तो आज मोहोळ मतदारसंघाचा आमदार झाला. याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण नाही. आज आम्ही सर्वजण एक मित्राच्या सत्काराला इथं आलो आहे. तर राजाभाऊ त्यावेळेस म्हणत होते 93 साली, मला आठवतं आहे 95 साली, दादा या तालुक्याचा एक दिवशी मी आमदार होणार. या तालुक्याचा आमदार होता होता 17 गावं असताना या तालुक्याला जोडलेला आमदार झाला. ही खूप मोठी गोष्ट आहे. राजाभाऊ, तुमच्या विजयात, तुमच्या दुःखात सुद्धा आम्ही सहभागी होतो. अनेक अडचणीला तुम्ही तोंड देत मी बघितलं तुमची खडतर प्रवास, तुमचं राजकीय जीवन, अनेक गोष्टींमध्ये झालेली तुमची ससेलपट, परंतु मित्रांनी तुमची खंबीरपणे जी पाठीराखी राहिले. आज राजाभाऊ, तुमच्या या विजयामध्ये तुमचं धाडस, तुमचे अनेक वाक्यामध्ये मला एक आवडलेलं वाक्य, तालुक्यातील मालकशाही नष्ट करतो, या वाक्यामुळे राजाभाऊ तुमच्याकडे जनता जास्त आक्रोश झाली. एकाधिकारशाही चालू होती मोहोळ तालुक्यामध्ये आणि अनेक लोकांना तुमच्या प्रचाराला यायचं सुद्धा धाडस नव्हतं, पण मत राजाभाऊ खरे देणार हे चोरून बोलत होते. आणि इतिहास साक्षीदार ठरला. 61 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा विरोधी पार्टीचा आमदार त्या मोहोळ तालुक्यामध्ये झाला. म्हणजे अशा प्रकारचे धाडस करणारा राजाभाऊ खरे एकमेव माणूस आहे. यावेळेस जरी आपण आमदार झाला तर नामदार म्हणून सुद्धा तुमचा सत्कार या कट्ट्यावरती आम्ही सर्वजण मिळून करू, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंद्रमौळी गणेशोत्सव तरुण मंडळ, या मंडळातील सर्व माझे सहकारी, मी बी त्यातला एक सहकारी आहे. आणि मग निमित्त होतं की आपल्या याच जिथं स्टेज उभा आहे
या स्टेजच्या बाजूला जो कट्टा आहे त्या कट्ट्यावरती सन 1991 ते 99 असा एक 10 वर्षाचा काळ भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवन जगत असताना आम्ही चळवळीकडे ओढलो गेलो. माहीत नव्हतं पुढं काय होईल, परंतु जाण्याचा रस्ता मात्र आम्ही फिक्स केला होता. मी गमतीनं म्हणायचो, या कट्ट्यावरती माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना, आता एवढे सहकारी इथं आहेत, एखाद्याचं नाव राहिलं तर कोण नाराज व्हायला नको म्हणून मी नाव घेणार नाही, परंतु पंकज, अमर, नागेश आमचा सर्वदे, आम्ही प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून मला जायचं आहे असं त्या काळी मी माझ्या इथंच उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना म्हणायचो. 33 वर्षाची राजकीय चळवळ 91ला सुरू झाली आणि 2024ला मला संधी मिळाली. संधी तर आपण पाहिलं की आमच्यातला तर उमेदवारी जाहीर केलेला होता, परंतु जनतेचा रेटा दुसऱ्या दिवशी तो उमेदवार रद्द करून राजू खरेंना उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे जाहीर करावी लागली आणि तिथून निवडणुकीचे 15 दिवस राहिले होते आणि त्या 15 दिवसामध्ये 142 गावं, त्यातली पंढरपूर तालुक्यातली 17 गावं, मोहोळ तालुक्यातली 104 गावं, मोहोळ शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील 24 गावं, अशी मिळून 142 गाव आणि मोहोळ शहर असा हा 3 तालुक्याचा मतदारसंघ होता. आणि अगदी तुळजापूरच्या बॉर्डरपर्यंत कळमण म्हणून गाव आहे, त्या कळमणपाशी हा मतदारसंघ संपतो. म्हणजे गोपाळपूरच्या पलीकडून चालू झाला की तो कळमणला संपतो, तिथून तुळजापूरची बॉर्डर चालू होती. असा हा 101 किलोमीटर पसरलेला मोहोळ मतदारसंघ. आणि मग या मतदारसंघामध्ये काम करत असताना 2019ला आम्ही कामाची सुरुवात केली. 18-19ला सुरुवात केली, 19ला संधी मिळाली नाही, परंतु नाविमेद झालो नाही. 19ला संधी नाही मिळाली, त्याच वेळेला निश्चय केला की 2024ला मोहोळमधून आपल्याला विधानसभेची निवडणूक लढवायची. आणि मग मोहोळच्या या 3 तालुक्यातल्या जनतेमध्ये पाणी असेल, रस्ता असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या प्रश्नावरती मी लढत राहिलो. आणि लढता लढता 2024ला मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली. बांधवांनो, एकदा निश्चय आपण केला आणि जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असला तर अशक्य असं काहीच नाही. मी 5 वर्षे काम करत असताना आता इथं आमचे पोखरापूरचे शाहू पवारांनी सांगितलेले आमचे मतदार म्हणाले की अनगरचं कार्यालय रद्द केलं पाहिजे. मी आपल्याला आश्वासित करतो की आपण मोहोळ तालुक्यातले आहेत. मोहोळ तालुक्यामध्ये असणारी सरंजाई पाटीलकी संपवून मी 30,202 मतांनी मोहोळ मतदारसंघातून विजयी झालो. आपल्याला माहिती आहे, मोहोळ म्हणलं की राजन पाटील आणि राजन पाटील म्हणलं की अनगर. हा एक असा मतदारसंघ होता की बारामतीनंतरनं मोहोळ हे हमखास राजन पाटलाचे उमेदवार द्यायचा आणि तो 15 दिवसात निवडून जायचा.
राजन पाटलांचे वडील आमदार होते, राजन पाटील स्वतः आमदार होते. त्याच्यानंतर 2009ला हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि त्यानंतर मग लक्ष्मण ढोबळे असतील, रमेश कदम असतील, यशवंत माने असतील, हे तिन्ही समर्थक आमदार हे राजन पाटील समर्थक म्हणून निवडून आले. गेली 50-55 वर्षाची एक घराणीशाही मोडून, बघा दादा आपण म्हणाला की मालकशाही, आम्ही मालकशाही मोडूनच मोहोळमध्ये महाविकास आघाडीचा आमदार म्हणून मी निवडून आलो. लोकांनी 1,25,000 मताधिक्य मला दिलं आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 30,202 मतांनी पराभव करून मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आलो. हा प्रवास अत्यंत खडतर होता. एकीकडं एक सरंजाई निजामी पाटीलकी, त्या पाटीलकीची घराण्याची सत्ता संपवून तुम्ही पाहिलं की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 225च्या आसपास महायुतीचे आमदार निवडून आले. परंतु मोहोळ असेल, माढा असेल, करमाळा असेल, माळशिरस असेल आणि सांगोला असेल, इथले निर्णय महायुतीच्या विरोधात गेले. सोलापूरच्या जनतेला चांगलं माहीत होतं की कुणाला निवडून द्यायचं आणि ज्यावेळी निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळेला मी 30,202 मताने निवडून आलो. प्रचंड अशा पोलीस बंदोबस्तामध्ये सोलापूरच्या SP ने सांगितलं की राजू खरे तुमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळं आपल्याला मिरवणूक काढता येणार नाही. आणि कडेडोट पोलीस बंदोबस्तामध्ये मला मोहोळ टू पंढरपूर अशा 2 पोलीस गाड्या मागं पुढं मला घरी आणून सोडलं. बांधवांना सांगण्याचा उद्देश एकच आहे की काम करायला गेल्यानंतरनं आम्ही कधी कुणाला घाबरलो नाही. आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना गेल्या 34 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनात मी शिवसेनेत काम केलं, तर शिवसेनेत एक गोष्ट मात्र मी शिकलो की कोणालाही घाबरायचं नाही. आणि नेमकी तीच गोष्ट माझ्या पत्त्यावरती पडली. त्यामुळे आम्ही मोहोळची मालकशाही संपवून या महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलो. कित्येक जणांची स्वप्न होती, आपण पाहिलेत. पंढरपुरामध्ये सुद्धा कित्येक लोक विधानसभेत जाण्यासाठी प्रयत्न करतायत. परंतु कधी मंगळवेढ्याचा आमदार होतो, कधी माढ्याचा आमदार होतो, कधी सांगोल्याचा आमदार होतो. पंढरपूरचे 4 तुकडे झाले. आणि गेल्या 10 वर्षाचा जर आलेख आपण पाहिला तर 2 टर्म आपण अवताडेंना निवडून दिलं, 2 टर्म आपण बबन शिंदेंना निवडून दिलं. आज आपल्या पंढरपूरची 42 गावं माढ्याला जोडलेत, पंढरपूरची 17 गावं मोहोळला जोडलेत, पंढरपूर शहर आणि पंढरपूर शहरातल्या आजूबाजूची 22 गावं मंगळवेढ्याला जोडलेत आणि पंढरपूरचा भाळवणी गट 14 गावं सांगोल्याला जोडलेत. गेली 10 ते 15 वर्ष झालं आपण पाहताय भारत नानाच्या निधनानंतरनं पंढरपूरला आमदार उरला नाही, पंढरपूरला वाली उरला नाही. आणि मग ही उणीव कुठेतरी भरून काढण्याची म्हणून मग अभिजित पाटील माढ्यामधून असतील, मी मोहोळमधून असेल, आम्ही दोघंही विधानसभेला उभारलो. आबांची परिस्थिती वेगळी होती. आबांकडे 5-6 कारखाने होते. माझी परिस्थिती तशी नव्हती. परंतु माणसाचं एक जनतेचा रेटा माझ्या पाठीशी होता आणि चळवळीतनं काम करत आल्यामुळं कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं माझ्याबरोबर होतं. लोकांचा विश्वास होता. एकीकडे मालकशाही संपवायची आणि याच पंढरपुरामध्ये माझे वडील टांगा चालवायचे. एक टांगेवाल्याचा मुलगा आज मोहोळमधून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाणं म्हणजे खायचं काम नाही. बांधवांनो, 17 गावामधून अपेक्षा होती, ही खंत आमच्या मनामध्ये कायम राहिली. मी 30,202 मताने निवडून आलो. पंढरपूरच्या 17 गावातून मला 2,000चं लीड मिळालं. उत्तर सोलापूरच्या 24 गावातून मला 500 मताचं लीड मिळालं. परंतु मोहोळ तालुक्यामधून ज्याच्या घरात 50-55 वर्षाची सत्ता आहे, त्या सत्तेच्या मालकशाहीच्या विरोधात जाऊन मोहोळच्या जनतेने मला 27,500 मताचं मताधिक्य दिलं. मी पंढरपूरच्या 17 गावातल्या कारखानदारांना
आणि मालकशाहीला सांगत होतो की आपण भले भारतीय जनता पक्षाबरोबर असाल, आपण भले अजित पवारांबरोबर असाल, पण एक पंढरपूरचा सुपुत्र मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढतोय. आपल्या त्या 17 गावाची फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत इतकेच नातं आहे, विधानसभेला आपलं नातं नाही. एक पंढरपूरचा सुपुत्र म्हणून फक्त रात्री जरी आपण सांगितलं आपल्या कार्यकर्त्यांना, हे बाबा काही जरी असलं तरी चालेल, पण राजू खरे हा पंढरपूरचा सुपुत्र आहे आणि 17 गावातून आपल्या कार्यकर्त्यांनी त्याला मतदान करावं. पण दुर्दैवाची गोष्ट आज पांडुरंगाला साक्ष ठेवून सांगतो, माझ्या मित्रांना सुद्धा ही गोष्ट कळली पाहिजे. पंढरपुरातले दिग्गज नेते राजू खरे विधानसभेच्या निवडणुकीत पडला पाहिजे म्हणून 15 दिवस रात्र प्रयत्न करत होते. 3 साखर सम्राट होते आणि परंतु तरी बी लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि ज्यावेळी विधानसभेचा निकाल लागला दादा, त्यावेळेला मी 30,202 मतांनी निवडून आलो. म्हणजे पंढरपूरची सुद्धा मालकशाहीचं लोकांनी ऐकलं नाही. मोहची तर मालकशाही आम्ही संपवली, परंतु इथल्याही मालकशाहीला लोकांनी नाकारलं आणि माझ्यासारख्या एका टांगावाल्याच्या मुलाला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून जाण्याची संधी दिली. बांधवांनो, ही क्रांती आहे. आज आमदार म्हणून 5 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत मी काय काम करतोय हे आपल्याला पाहायला मिळेल. ही संधी आपल्याला माहिती आहे, आमदार होणं खायचं काम नाही, परंतु झालो आमदार आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, पांडुरंगाच्या आशीर्वादानं, या मोहोळच्या जनतेच्या आशीर्वादानं, 3 तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादानं आज या माझ्या सर्व मित्रांनी माझा हा सत्कार ठेवला. हा आपला सत्कार घेऊन जात असताना आज मी रात्री मुंबईला निघतोय आणि मुंबईला निघत असताना दादा मला सोलापूर SP-चा फोन आला की आपल्या संरक्षणासाठी 2 स्टेनगनधारी पोलीस आपल्या फार्म हाऊसवर पाठवलेले आहेत, कारण मी मोहोळ मतदारसंघाचा प्रवास करून आता मी घराकडे निघतो. हे अपेक्षित कधी असं वाटलं नव्हतं की मी उद्या ज्याला निघालो तर माझ्या पाठीमागं 2 घरमध्ये पोलीस बंदोबस्ताला येतील. ही ताकद भारतीय संविधानामध्ये. बांधवांनो, हा जो सत्कार स्वीकारला, हा सत्कार माझ्यासाठी आगळा वेगळा आहे. आज दिवसभरात, काल दिवसभरात भरपूर सत्कार झाले, अजून सत्कार होतील, परंतु गडम बिल्डिंग बसला जो सत्कार आहे तो माझ्या आयुष्यामधला सगळ्यात अविस्मरणीय असा सत्कार आहे. कारण माझ्याकडे सायकलसुद्धा नव्हती. मी माझ्या जुन्या नाक्यावरच्या घरावरून पायी चालत यायचो, नाहीतर नागेश सर्वोदयच्या सायकलीवर मागं बसून यायचो आणि मग आम्ही स्टेशन रोडला इथं यायचं आणि इथं अमरगडमचा कट्टा हा आमच्या आयुष्यामधला सगळ्याचा टर्निंग पॉईंट. इथून बरेच जण घडले, तसा मी बी इथून घडलो. आणि ज्या वेळेला पंकज तोंडे अमर सगळ्यांचा फोन आला की आज आपला तुझा सत्कार करायचा आहे, मी भारावून गेलो आणि मला एवढा आनंद वाटला की या मामा इथं आहेत. मामाला तर रात्री 10-10:30 वाजता दरवाजा बंद करून तर पाणी मागायचो आम्ही. सतीश मामाला त्रास, अमरला त्रास, परंतु गडम परिवारांनी कधी आम्हाला, मीच नाही तर माझे अनेक सहकारी, कधी टाळाटाळ केली नाही. नेहमी आपलेपणाची वागणूक आम्हाला दिली. आज त्यांच्याही घरीमध्ये सत्कार घेत असताना आम्हाला जवळजवळ 34 वर्षापूर्वीचे दिवस आठवले की अगदी आम्हाला मिसळूनसुद्धा नव्हतं, कारण आम्ही 10वी पासून नुकता 11वीला आलो होतो. आणि त्या काळामध्ये जे प्रेम आम्हाला त्या गडम परिवाराने दिलं, आमचा पाक शाह परिवारात आता आला होता योगेशला तर भरपूर त्रास दिला. 10 वेळा पाणी आणायला सांगायचो आम्ही रात्री. आणि असा हा सगळा प्रवास, हा सत्कार स्वीकारत असताना, हा सत्कार स्वीकारत असताना 2-3 दिवसानंतरनं राज्याचे मुख्यमंत्री शपथ घेतील, राज्याचं मंत्रिमंडळ शपथ घेईल आणि विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन बोलवावं लागेल. जे सरकार बनवतील त्यांच्याबरोबरच मी आयुष्यातली 34 वर्ष राहिलेलो असल्यानं मला तशी काही अडचण नाही आहे. जरी आज माझ्या हातात तुतारी असली तरी सतीश मामा मी 34 वर्ष त्यांच्याबरोबरच होतो, त्यामुळे ते सरकारसुद्धा माझं सरकार आहे. आणि हे सरकार ज्यावेळी विश्वासदर्शक ठराव पास करत, त्यावेळी विश्वासदर्शक ठराव पास झाल्यानंतरनं एक विधानसभेचा सदस्य, एक आमदार म्हणून मला बोलण्याची संधी या सभागृहामध्ये मिळेल. आणि जेव्हा मी त्या सभागृहात बोलीन तेव्हा तुमच्या सगळ्यांची मान
चेअरमॅन असा कॉलर टाईट झालेला असेल, एक पंढरपूरचा सुपुत्र महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, एक पंढरपूरचा मोहोळचा बुलंद आवाज म्हणून सरकारला कसा विटीस धरतोय. वेळ पडली तर सरकार बरोबर आणि जनतेसाठी जर सरकार आडवं आलं तर सरकारच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण फक्त पाहत राहा की हा राजू खरे कशी चमक दाखवतो. म्हणून या सर्व मित्रांचा मनापासून मी आभारी आहे की आपला सत्कार हा घेऊन जात असताना निश्चितपणानं आपल्याला गर्व वाटेल की आज आपला एक मित्र विधानसभेत आमदार बनून गेला. परंतु ज्यावेळेला तो महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला, पंढरपूर असेल, मोहोळ असेल, सांगोला आपलं उत्तर सोलापूर असेल, जिल्ह्यातल्या कुठल्याही माझ्या सहकार्याचं कुठलंही काम असलं तर अर्ध्या रात्रीचं मला फक्त फोन करा, मी उद्या मुंबईला येतोय, तुम्हाला घेऊन एक सरकारी दरबारी बसेल आणि तुमचं काम मार्गी लावेल. एकाही मित्राला किंवा एकाही माझ्या पंढरपूरच्या माणसाला एक आधारवड म्हणून हा आमदार, हा राजू खरे आमदार कसा असेल तर राजू खरेला रात्री 2ला जरी फोन केला तर राजू खरे फोन उचलणारा आमदार असेल, मुंबईत आल्यानंतर तुम्हाला घेऊन मंत्रालयात जाणारा आमदार असेल, जनतेच्या प्रश्नावरती लढणारा आमदार असेल. कारण गरिबीची चटके काय आहे ते मी पाहिलेली आहे. या स्टेशन रोडला माझा वडील टांगा चालवत होता, एक टांगावाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत जातोय आणि ज्यावेळी मी विधानसभेत जाईन त्यावेळेला मला तेच दिवस आठवतील की 40-35 वर्षापूर्वी माझे वडील या स्टेशन रोडला टांगा चालवायचे, या पंढरपुरात टांगा चालवायचे. त्यामुळे डोक्यामध्ये कुठलीही हवा जाऊ देणार नाही आणि पांडुरंगाच्या आशीर्वादानं यापुढे आपल्याला संधी अशाच मिळत जातील. आपलं सहकार्य, आपले साथ आणि त्यातल्या त्यात माझे कॉलेज जीवनामधले बरेचसे सर्व जवळजवळ मित्र आज इथं आहेत. मी म्हणालो होतो एकदा की आपल्याला मी आमदार झालो आहे, परंतु एक 15-20 दिवसाचा कालखंड गेल्यानंतर गेट टू टुगेदर म्हणून मी एक जेवण देईन, त्या जेवणाला आपण सर्व सहकारी मित्रांनी उपस्थित राहावं. आज आपण मला इथं बोलवलं, माझा सत्कार केलात. हा सत्कार अत्यंत माझ्या जीवनामध्ये न विसरणारा सत्कार आहे आणि हा सत्कार आणि आपले आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक आमदार म्हणून निश्चितपणानं मी चांगलं काम करेन अशा पद्धतीची ग्वाही या स्टेशन रोडमध्ये गडम बिल्डिंगच्या समोर सत्काराला उत्तर देताना देतो आणि एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.